आणि बुलेटिनच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी छत्रपती संभाजीनगरमधून समोर येते। छत्रपती संभाजीनगरमधल्या विद्यादीप बालसुधारगृहामधून 9 मुलींनी पळ काढलेला होता। पोलिसांनी मुलींना पकडून बालसुधारगृहामध्ये आणलं। दरम्यान मुलींच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। बालसुधारगृहामध्ये मुलींसोबत जे काही घडत होतं हे ऐकून तळपायाची आग मस्तकाला जाते। बालसुधारगृहामध्ये जे काही घडत होतं हे ऐकून तुमचा सुद्धा संताप होईल। बालगृहामधील मुलींचे कुठल्याही कारणानं पोट दुखले तरी प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती। मुली आजारी पडल्यावर त्यावर उपचार म्हणून एकाच प्रकारची गोळी दिली जात होती। विशेष म्हणजे या सर्व आरोपांचा खुलासा सामाजिक कार्यकर्त्या हर्षा ठाकूर यांनी केलाय। मुलींचा बालकल्याण समितीपुढे जेव्हा जबाब घेण्यात आला त्यावेळी त्या तिथे उपस्थित होत्या अशी माहिती मिळते। आता मी तुम्हाला जी बातमी दाखवणार आहे आणि जे सगळं तुमच्या समोर मांडणार आहे ते ऐकून तळपायाची आग मस्तकाला जाईल। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 दिवसापूर्वी काही मुली ज्या बाल सुधारगृहात राहत होत्या त्या बाल सुधारगृहातून बाहेर पडल्या, म्हणजे पळाल्या। नंतर पोलिसांनी त्यांना पकडलं, काही मुलींना पालकांच्या स्वाधीन केलं तर काहींना परत बालसह। मात्र ह्या सगळ्या घटनेमागे आता बऱ्याच घडामोडी घडल्या आणि त्या काय आहे हे आपण हर्ष ठाकूर ज्या समाजसेविका आहे आणि या सगळ्या मुलींच्या संपर्कात आहे। ताई, मला एक सांगा की या मुली नेमक्या का बाहेर पडाल्या? सगळ्यांना हा प्रश्न पडायला होता आणि एकाच वेळी 9 मुली या बाल सुधारगृहातून पळून जातात। हो, आता सगळ्यात चर्चा म्हणजे हेच आहेत की मुली पळाल्या। पण मुली पळाल्या कशासाठी पळाल्या? जेव्हा मुली पळाल्या आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर मला फोन आला त्या मुलींचा। ऍडव्होकेट आहेत कोणीतरी, त्यांच्या नंबरवरून त्यांच्या मोबाईलवरून फोन केला, हर्षताई तुम्ही लवकर या, आमच्यावर खूप अन्याय झालाय, आम्हाला खूप टॉर्चर झालंय आणि जर तुम्ही नाही जर आलात अर्ध्या तासामध्ये तर आम्ही आत्महत्या करून घेऊ, असं त्या बोलल्या। त्याच्यानंतर मी आले। कोर्टामध्ये आल्यावर ते दृश्य असं पाहून असं खूप अंगाला काटा आला, कारण की सगळ्या मुलींच्या हातावर ब्लेड मारलेल्या होत्या, डीप कट होतं आणि पूर्ण सगळ्या मुलींचे हात रक्तबंबाळ झालेले होते आणि मुलींची मानसिक स्थिती जी होती ती खूप बिघडलेली होती। मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार होतो, पण तिथं असं झालं की पोलीस स्टेशनमध्ये त्यांना एकच रट लावत होता की आमच्यावर जे अन्याय झालाय, आम्हाला जे टॉर्चर झाले ते आम्हाला सीपी ऑफिसमध्येच सांगायचंय, आम्हाला एसपी समोर बसायचंय, आम्हाला कोणावरच विश्वास नाहीये। त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला पोलीस आयुक्तालयाला घेऊन चला। पण आम्हाला पण असं वाटलं की पोलीस व्हॅन आता सरळ सीपी ऑफिसमध्ये जाईल, पण असं काहीही झालेलं नाहीये। डायरेक्ट पोलीसची व्हॅन समितीकडे, बाल कल्याण समितीकडे जात होती। पण विषय असा आहे की एवढं सगळं प्रकरण झालंय, मुली पळाल्यात, हे खूप मोठा विषय आहे। मग हे पोलिसांच्या चौकशी करून त्यांचं मेडिकल करून नंतर बाल कल्याण समितीला न्यायचं होतं। डायरेक्टली मुली असं बाल कल्याण समितीला घेऊनच जाऊ शकत नव्हते ना। बरं, नेमकं काय घडलं त्या मुलींसोबत? म्हणजे त्या का बाहेर पडायला? त्यांनी तुम्हाला सगळी हकीकत सांगितली? हो, सगळी हकीकत सांगितली। त्यांना मेंटली फिजिकली खूप टॉर्चर करत आहेत, त्यांना मारहाण करत आहेत आणि त्यांच्यावर काहीतरी पवित्र पाणी टाकायचं आणि डोक्यावर तेल लावून त्याचं क्रॉस काढायचं, मुलींच्या विनाकारण प्रेग्नन्सी टेस्ट करायच्या, त्यांना अश्लील भाषेत बोलायचं, त्यांचं काही सामान वगैरे संपलं, कोलगेट जरी संपलं तर मॅडम हे संपलंय तर तुम्ही एखाद्या जवळ जा। आता ती भाषा मी इथं वापरू शकत नाही, पण तुम्ही एखाद्या जवळ जा, तो तुम्हाला हे करा, त्याच्यासोबत ते करा, तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला भेटतील, इथं फुकट आम्ही सांभाळतोय तुम्हाला, ह्या गोष्टींचा वापर त्यांनी केलेला आहे। आणि मुलींना बेदम मारहाण केल्याच्या काही मुलींनी तक्रार केल्या आहे? हो, एका मुलीनं सांगितलेलं आहे की तिच्या 2-3 जागी डोकं फुटलेलं आहे, म्हणजे असं बरेच लागलेलं आहे मुक्कामार, आणि नाकातून तोंडातून रक्त निघेपर्यंत मारलं, ज्या रूम मध्ये कॅमेरा नव्हता तिथं नेऊन मारलं, हे पण सांगितलं। नक्की, धन्यवाद ताई। कठोर कारवाईची मागणी आहे। एवढं सगळं म्हणजे या सगळ्या बाल सुधारगृह म्हणजे जिथे मुलींना सुधारण्यासाठी पाठवलं जातं आणि तिथे हे सगळं सुरू आहे। आतापर्यंत हे सगळं आतमध्ये सुरू होतं, मात्र एका मुलीने हिंमत केली, तिला जोडीला आणखी मुली आल्या आणि या 9 मुली सुधारगृहातून बाहेर थेट न्यायालयात पोहोचल्या। त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं। मात्र घडलेले हे सगळे प्रकार ज्या पद्धतीने मुलींनी तक्रार केली आणि आपल्या जबाबात या गोष्टी मांडल्या आहेत हे अत्यंत धक्कादायक आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि जे या दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई देखील करायला पाहिजे। आणि आता अधिवेशन देखील सुरू आहे, त्यामुळे अधिवेशनात देखील
या सगळ्या गोष्टींवर काय मुद्दे मांडले जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र हे सगळा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर. तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत. मोहसिन, हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. हर्षा ठाकूर यांच्याशी सुद्धा आपण बातचीत केली. नेमकी या मुलींची आपबीती काय आहे, घटनाक्रम कसा होता आणि आता या सगळ्या संदर्भात पोलिसांची काय माहिती आहे? ऋतुजा, घटनाक्रम आपण जर बघितला तर या बालसुधारगृहात म्हणजे पीडित ज्यांच्यावर अत्याचार झालाय किंवा गुन्ह्यातील तरुणी असतील यांना या बालसुधारगृहात केलं जातं. मात्र या बालसुधारगृहातून काही दिवसांपूर्वी 9 मुलींनी पलायन केलं होतं. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली, पोलिसांनी त्यांना पकडलं. या सगळ्या मुली न्यायालयात पोहोचल्या होत्या. तिथून त्यांनी एका वकिलाला फोन लावून काही लोकांना फोन करायचं सांगितलं आणि पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी या मुलींना पकडलं. काही मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात आलं, तर काही मुली पुन्हा बालसुधारगृहात पाठवण्यात आलं. या सगळ्यानंतर या सगळ्या मुलींची केअरटेकर असल्याचा दावा करणाऱ्या हर्ष ठाकूर आणि सामाजिक कार्यकर्ता या देखील त्या ठिकाणी पोहोचल्या. त्यांनी देखील मुलींना सोबत घेऊन गेल्या आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण बाहेर आलं. या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी देखील चौकशी सुरू केली होती आणि त्यानंतर बाल समिती जी आहे त्यांनी देखील या सगळ्या प्रकरणात मुलींचा जबाब घ्यायला सुरुवात केली. जेव्हा या मुलींचा जबाब घेण्यात आला त्यावेळेस त्या ठिकाणी हर्ष ठाकूर जे आहेत त्या देखील होत्या असं त्यांचा दावा आहे. आणि त्या मुलींनी जी कथा सांगितली किंवा त्यांच्यासोबत जे जे घडलं ते सांगितलं त्यांनी ते स्वतः ऐकलंय आणि ती माहिती त्यांनी सगळी NDTV मराठीला दिलेली आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळं सांगितलं ते अंगावर काटा आणणार आहे. जेव्हा मुली बालसुधारगृहात येत होत्या, त्यांच्या बाहेर गेल्या किंवा कुठून आल्या तर त्यांची जी आहे तर गरोदरपणाची जी आहे तर टेस्ट केली जायची. यासोबतच ज्या पीडित मुली आहेत ज्यांच्यावर अत्याचार झाला तेव्हा त्यांना जेव्हा बालसुधारगृहात आणलं जायचं तर त्या पवित्र नाहीये, अपवित्र आहे असं सांगून त्यांच्यावर एक विशिष्ट प्रकारचं पाणी शिडकलं जायचं आणि आता तुम्ही पवित्र झाले आहात असं त्यांना सांगितलं जायचं. यासोबतच कोणताही आजार झाला तर एक पांढरी कलरची गोळी एका डब्यात ठेवलेली असायची आणि तीच गोळी फक्त या मुलींना दिली जायची. पण पोट दुखो, डोकं दुखो, ताप येऊ काही असलं तरी त्याच एकच गोळी त्या मुलींना दिली जाते. यासोबत या मुलींना मारहाण देखील केल्याचा आरोप या ठाकूर यांनी केलेला आहे. आणि यासोबतच या काही ज्या मुली होत्या त्यांच्या डोक्यावर एक विशिष्ट क्रॉस जे आहे तर ते काढला जायचं आणि यातून तुम्ही आजार तुमचं बरं होईल असं त्यांना सांगितलं जात होतं. आणि या सगळ्या अत्याचाराला जे आहे तर या मुली ज्या आहेत तर कंटाळल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी काचेनं आपल्या हातावर जे आहे तर काच मारून घेतली, ज्यात त्यांचा रक्तस्राव झाला. 9च्या 9 मुलींनी ह्या सगळ्या हातावर जे आहे तर काचा मारून घेतल्या होत्या आणि त्यानंतर त्या या सगळ्या बालसुधारगृहातून पळाल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडलं आणि हे सगळं प्रकरण बाहेर आलं. हे बालसुधारगृह जे म्हणतो आपण, जिथे हे पीडित असतात त्यांना सुधारण्यासाठी पाठवलं जातं. मात्र हे बालसुधारगृह होतं की बिघाडगृह होतं असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे. कारण ज्या बालसुधारगृहात या अल्पवयीन मुली असतात त्यांना जे आहे तर या सगळ्या बाहेर झालेल्या अत्याचार किंवा या गुन्ह्यात अडकल्यामुळे त्या आधीच जे आहे तर मानसिक त्यांच्या तणावात असतात. त्यामुळे त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा, त्यांच्या सुधारणा व्हावी हा हेतू या बालसुधारगृहात पाठवण्यात असतो. मात्र विद्यार्थी जे बालसुधारगृह आहे त्याची जी कथा आहे त्यातली आतमधलं जे वास्तव आहे ते अत्यंत धक्कादायक आहे आणि तेच मांडण्याचा आपण प्रयत्न केलाय. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात आता मुलींचा जबाब देखील पोलीस घेत आहेत. काही मुलींचा जबाब झालाय, काही मुलींचा जबाब घेणं बाकी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या जबाब घेतल्यानंतर आता या विद्यादीप बालसुधारगृहावर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र या बालसुधारगृहामधलं जे वास्तव आहे ते अत्यंत धक्कादायक आहे हे म्हणता येईल. अगदी, आणि कठोर कारवाईची अपेक्षा सुद्धा आहे. मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.